रेशमा किती नटली चुळी 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 नटून आली अगं बया 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 पिल्लू कसलं नटून आलंय आली का बघ ती दीदीची मम्मी द्या कुठं चालली रेशमा त्यांना हाक मार चला म्हणा होता जायचं आज शेवटचा दिवस काल्याचं स्वयंपाक हे करायचं आज काल्याचं कीर्तन होय, आता पुढल्या दत्त वर्षी आता पुढल्या वर्षी आली का ऋतुजयंती बया दीदीच्या मम्मीला बोलाव कोण आला इकडे इकडे यो ओजो गँग तर सायकलीवर हा अरे सायकल कशाला घेऊन येता तुम्ही रे येऊन दे गँग सायकलीवरच आले बाबा कशी राहून दे हे दीपकरावचं हे दादाचं त्यांच्या आई आल्या असतील आता रेशमा मी आता नाचणार आहे गाणं म्हणणार आहे रेशमा म्हणते चला आपण नाचू गार्डन मध्ये हो नाचायचे चला साडी कशी काय दिसते रेशमाला हे हा छान आहे का तुम्हीच आणली हो की पण छान दिसते का परत म्हण नको मी साड्या काय घेतल्या नाही त्या हा काय नकर चालतात बाबा ज्ञानेश्वरीची कपडे कसली सगळी नटापटा झाला अरे माझा फोन कुठे आहे ज्ञानी नटली इशित आली बया अरे हाय त्यांना सायकली मग चालत येण्यापेक्षा बरं आहे की तिकडे निघाले ते दत्त जयंती किती वरट लय टेन्शन मध्ये अरे गोले लय टेन्शन मध्ये हा कोणाला हाक मारती रेशमा दीदीची मम्मी बियची बर बघू आता कोण कोण आवाज येतोय का तिकडे मित्रांनो आवाज येतोय का तिकडं ला 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 काय बघतीन काय हसतीन काय रेशमा नकर करती आणि उरक की जायचं नाही होय त्याला नाही यायचं उरक चल नाही मला थोडं चला माझा एक स्वाद आहे ऋतुजाने व्हिडिओ काढायला चालू केलं वाटतं मित्रांनो बघा किती हा हे काय काढलाय लोडिंग होतंय लोडिंग होतंय ऋतुजा येल जायला म्हणजे येईल ऋतुजा येल जाय ही बी आलंय बाबा रे आणि ह्याची मम्मी नाही आली त्याची मम्मी नाही आली ज्ञानेश्वरी चालली सगळी आता गोळा मा करून चालले चाप्याला चाप्याची फुलं बघा ना कसली आल्यात मस्त मस्त हो हळू 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 बोलतीच गँग जमली बाबा सप्त्याला जायला शेवट आज एंड आहे ना सप्त्याला चालला होय असं आहे का कमून गेला नाही सध्या काय काम आणि कटाळा येतोय असं आहे का कामच लय आज काम नव्हतं म्हणून म्हणलं जावं सप्त्याला बया हे पिल्लू बी आणले की अगो बया आजोबान बरोबर आली होय सायकली न्यायच्यात काय रे दोन लोकांना हा होय र हिथच ठेवायची का बर सायकल हिथच ठेवायची सायकल कोणी घ्यायच्या चालत चला शिवी जोकाच खेळती काय म्हणते नेने काहीतरी म्हणत होती आता काय म्हणते इशिका इशिता होय मला वाटलं इशिका मम्मीला उरकले का बघा चला मम्मीला उरकले जा साडी घातली बक्केच उरकत का बक्के किती गहाळ तरी झोपले ना आलो हा पुढं ही बी निघाली सगळी गँगच निघाली बाबा किती जण निघाली सगळीच चालली चिवीन बक्कीन अनुष्कान निवांत झालं आता सगळं गार्डन सगळं रिलॅक्स झालं बघा एकदम असं शांत शांत झालं लय कालवा पोरण ही नसले की होय कालवा तर होणारच जायचं तिकडे होय रान्या कवा दार लावून जाते सगळं बंद करून हा आम्ही चाललोय लाकडेल बारामतीला जरा काम आहे दीपकरावांनी
काय आता ते हलतंय काय करणार. अरे कागदाच्या बाहुलीच्यावरच खेळ झालाय गाडीचा. चल ते शोरूमला जाऊन आणायची. काय बाबा तुम्ही करणार आहे का नाही नीट. हा कपडे चालवले जातात इस्त्री करायला. हा बरं ठीक आहे. आम्हाला मोठी गाडी नाही. पहिल्यांदाच आम्ही टू व्हीलरवर निघालो. गाडी दसऱ्यापासून घेतल्यापासून नाही तर आम्ही शक्यतो करून 4 व्हीलरमध्येच हिंडायचो. पण मॅटर असा झालाय 4 व्हीलर गाडी नेली पप्पू खांदारीने. होय आमचा मावस भाऊ तो गेलाय कोकणात हिंडायला. आता होय तर तवर काय करणार आम्हाला आपलं 2 व्हीलरवर गरीबागत. होय लाडू हे पाहुण्याचं आमच्या दुकान आहे डायरेक्ट क्लिनिक. शर्ट म्हणलं इस्त्री करून घ्यावं. होय दीपकराव आता काय झाले आम्ही निघालोय बारामतीला. काय म्हणता पाहुणं. काय नाही निवांत चालू आहे आपलं काम. चाललंय एकदम जोरात चाललंय. एकदम मस्त चाललंय. होय कसं काय दिसतोय. शर्ट बदललं होय पाहुणं. दिसतोय का चांगला मस्त लाल का खटाखट टाकाटक म्हणून. कसं काय दिसतोय दीपकराव. बर चला चला मग निघू आता. आज रविवार सगळं शांत शांत आहे. आता इथं आलोय शोरूम पशी. पण मॅटर असं झालाय की शोरूम असतंय रविवारचं बंद. आम्हाला माहितीच नाही. आणि हे साईडला ही सगळी बारामती बघा ना कसं. बारामती सुंदर एकदम असं बनवलेलं आहे. रविवारचं नेमकं शोरूम आहे बंद. आता ते लाव काय अवघडच झालंय. असं गाडी आणली होती ना सर्व्हिसिंग करायला. ह्या साईडला बघा ना गार्डन कसलं जबरदस्त आहे. काय केलंय बारामती असं बनवलंय ना एकदम. पुढे गे डेंजर डेंजर. बघा बारामतीचा नजारा कसा वाटतोय. बारामती भावनगर गेलतो. अचानकच आलो तर आमचं दोस्त आले ते मित्र नमस्ते. मुंबईवर ना आलं तर इथं जितेंद्र जनार्दन काशीद. आमचं फोनवर बोलणं व्हायचं मित्रांनो. पण अशी गाठ काय नव्हती. बरेच दिवस झालं गाठ झाली नाही. मग आज इथं जवळच आलो होतो लग्नाला. मग योग योग लग्नाला साहेबांना भेटून जावं. हा बरं वाटलं भेटलं ते. होय ना थँक्यू. असं द्या तुम्ही आला. ही त्यांचं मित्र येत. असं नाही बसा बसा. ही त्यांचं मित्र येत. तुम्ही मुंबईलाच असता काय. मुंबईला. बरं 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 ठीक आहे. मुंबईवरनं आलं ते मित्रांनो. मग मी फर्स्ट मध्ये आलो. काल लाईव्हला असताना नेमकं बोलणं झालं होतं. मी म्हटलं तुम्ही म्हटलं या फोन करा मला. हा तेच की बरं नंबर होता त्याच्यामुळं इकडे तिकडे गेलो तरी येणं होतं ना. असं दे त्यांची गाडी असून ते निघालेत. आता त्यांना बी जायचंय मुंबईला. होय मुंबईला जायचं आम्हाला पण संध्याकाळपर्यंत पोहोचायचंय. तिकडं परत बघून घर बघून आलो संदीपचं. असं या परत न भेटू नक्कीच. आता निघालेत आहेत मित्रांनो. असं त्या मुंबईवर आलेत आहेत. काल म्हणलं होतं इथून आज तर आलं बी. होय बरं वाटलं थँक्यू. निघालेत आहेत आता मुंबईवर आलेत मित्रांनो. असं ते चाललेत इथं. हाय त्यांचा फोन आला मग ती मी अर्जंट आलो मस्त म्हणजे म्हणलं होतं चला. नाही इधर खाऊ दर बघा. येतो बर या हो या चला टाटा. या परत ना आले. ओके गेले मुंबईवरून अचानक आले पाहुणे. मस्त वाटलं छान वाटलं. इकडे ही सप्त्याला गेली होती. आम्ही गेलो होतो बारामतीला. त्यांनी दत्त जयंतीच ते उठून द्या सगळ्यांना पेढ दे. त्यांनी पेढ आणल्यात कंदी पेढ. काय झालं काय एवढं टेन्शन मध्ये सगळं. टेन्शन मध्ये नाही मग बसलोय आता जेवण का म्हणून गोळा करून मला टेन्शन आलंय घरी. असं मला टेन्शन आलंय. चला जाऊ. होय वा फिरायला मला टेन्शन आलंय. टेन्शन आलं मग गाडका गे बेतडा काय लागा. काय म्हणते आई. आईला टेन्शन मध्ये कुठली टेन्शन नाही का. मला वाटलं आई टेन्शन मध्ये नाही का. बरं संध्या आता काय झालंय. आता किती वाजले रेश्मा. आता वाजले 4 वाजता आल्या. धुणं धुयचंय. आता काय झालं ती पाहुणं रावळी सगळी गेली. आता निवांत रेश्मा. होय नाही भांडी घासायच्या चहाही केलेली. कपडे धुवायचे पण म्हणलं
सकाळी आम्ही इंस्टाग्रामला व्हिडिओ काढलं होतं, ह्यांनी टाकलं काय म्हणून बघायला आलती. ती नाचलेलं राहिला. बरं असं चला, हे व्हिडिओ मला वाटतं लय लांबल. ह्या गोष्टी ही व्हिडिओ इथं थांबवतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, काय म्हणणं असेल तर कमेंट टाकायला मात्र विसरू नका. ओके चला, बाय बाय.